नमस्कार, मदर्स किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण चितळे स्टाईल बाकरवडी पाहणार आहोत, खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर 2 वाटी आपण मैदा घेणार आहोत, 3 चमचे बेसन पीठ घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये। बेसन पिठामुळे त्याला छान मस्त क्रिस्पीपणा येतो आणि छान चव लागते। 1 चमचा ओवा घालणार आहोत, जे की हातावर असा क्रश करून घालायचा आहे। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि याच्यामध्ये आपण आता गरम तेल घालणार आहोत, 2 चमचे। आधी चमच्याने मिक्स करू। आता हे थंड झाले, आपण आता थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। आधी हे सगळं तेल आहे ते सगळं मैद्याला आणि बेसन पिठाला मिक्स झालं पाहिजे। तसं आतमध्ये एक एक कणाला हे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे, त्याच्यामुळे असं हातावर चोळून घ्यायचं। त्याने आपली बाकरवडी क्रिस्पी छान होईल। काही वेळेस काय होतं, आपण केल्यानंतर ती 1-2 तासांनी नरम पडायला सुरुवात होती, तर तशी होऊ नये म्हणून आपण अशी मिक्स करून घ्यायचंय। बेसन पीठ, तेल आणि मैदा असं एकजीव झालं म्हणजे आपली छान कुरकुरीत राहील बाकरवडी। आता हे मिक्स झालं, आपण आता याला थोडं थोडं करून पाणी घालायचं। कारण आपल्याला घट्ट भिजवायचे पीठ। सैल भिजवलं तर बाकरवडी ही कुरकुरीत राहत नाही, नरम पडायला सुरुवात होती नंतर त्याची। त्याच्यामुळे थोडं थोडं करून भिजवायचं आपल्याला। तर मळून झाला आपला डो, असा घट्ट भिजवायचा। आता याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आणि जर कोणाच्या हाताने जास्त पाणी पडलं तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करायचा। आता आपण बाकरवडीचा मसाला तयार करणार आहोत। हे 2 चमचे धने घेतलेत, 2 चमचे तीळ घेतलेत, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे घेतलेत, छोटा चमचा खसखस। आता हे सगळं आपण भाजून घेणार आहोत। आपण हे बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत। मोठे 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतला। तर हे सगळं आपण मसाला मंद आचेवर भाजून घ्यायचा खमंग। आता हे आपण मिक्सर मधून काढणार आहोत। याच्यामध्ये लाल तिखट घालायचं, तर 1.5 चमचा लाल तिखट घातलंय। आता आपण याला मिक्सर मधून बारीक करणार आहोत। बारीक झाला आपला मसाला, जसा आहे जाडसरच थोडासा ठेवायचा आहे। आता 10 मिनिटं झालेत, आपण पीठ भिजवून ठेवलंय, मस्त नरम झालंय पीठ। आता आपण लाटून घेऊ याला। पण आता थोडासा हे भिजवलेला जे उंडा आहे तो आपण आता थोडा मळून घेऊ याला। याला पीठ तेल काही लावायची गरज नाही, असंच लाटला जातो छान। तर बाकरवडी करायची आपल्याला, तर मधला भाग हा पातळ झाला पाहिजे, साईडनी थोडीशी जाडच ठेवायची इकडं। तर आपण आता याला चिंचेची चटणी लावणार आहोत। तर ही चिंचेची चटणी तुम्हाला जर रेसिपी याची पाहायची असेल तर वरती आय बटन आहे, त्याच्यावर तुम्ही पाहू शकता। तर आपण ही आता लावून घेणार आहोत। याच्यामुळे छान आंबट गोडपणा येतो। हे अशी लावून घ्यायची चटणी, साईडला थोडीशी कडा राहू द्यायच्या। आता आपण हा मसाला घालणार आहोत, असाच हाताने सगळीकडे पसरवायचा, म्हणजे व्यवस्थित लागतो हा मसाला। आता ही थोडीशी बारीक शेव आहे ती थोडीशी टाकली, यानं क्रिस्पीपणा येत होता। तर आपण आता हे तयार झालंय आपलं। असा मसाला लाटून घेतला म्हणजे बाहेर येणार नाही आपला। बघा कसा व्यवस्थित चिपकून बसला। आपण बारीक आधी पहिली छोटीशी अशी घडी करायची आणि गोल 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 असे करत जायचं। व्यवस्थित दाब दिला
तर आपला मसाला हा बाहेर येणार नाही. अशा प्रकारे गोल करायचं. आणि हे आता शेवटचा जो भाग आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं की ते सुटणार नाही. परत असं करून घेतलं म्हणजे बाहेर येणार नाही मसाला याच्यात. त्याचे साईडचे असे हे काढून टाकायचं, कारण हे मसाला गेलेला नाही. हे आपण साईडला कडा तशाच ठेवलेल्या आहेत. 1-1 इंचाच्या प्रमाणे कापून घ्यायच्यात आपण. हे बघा छान मसाला दिसायला. अशाच प्रकारे सगळ्या कापून घ्यायच्यात आपण. आता हे कट करून झाल्यात. त्याला हलक्या हातानं असं थोडासा दाब द्यायचा, म्हणजे आकारही छान येतो आणि मसाला आपला बाहेर येणार नाही. बिलकुल हलक्या हातानं दाब द्यायचा. तर अशी सगळी तयार करून घेतली आपण भाकरवडी. आता तळणार आहोत आपण. तर आपण आता गरम झालंय तेल. बारीक गॅसवर तळायची आपल्याला. अशी सोडू 1-1 करून आल्लाद करून. आता आपण दुसऱ्या साईडनं त्याला पलटून टाकू. बारीक गॅसवर तळल्यामुळे क्रिस्पी होतात चांगले. मोठा गॅस केला तर करपल्याचा वास लागेल, कारण मसाला आहे आपला चिंचेचं हे चटणी आहे त्याच्याला लावलेली. त्याच्यामुळे आपण बारीक गॅसवर हे तळणार आहोत. तयार झाली आपली भाकरवडी, खस्ता कुरकुरीत. अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.